आणि तो कपिल ते तर तुम्हाला सांगतो नंतर, एकट्यामध्ये सांगतो. कपिलचा कॅच जसा अजरामर झाला तसाच काय म्हणजे सूर्यकुमारचा कॅचही अजरामर झाला. 140 कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची अशी संधी भारतीय संघाने देत राहावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील 13.5 कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये 2 दिवस चर्चा झाली. त्यामध्ये अनेक सदस्यांनी भाग घेतला. त्यामध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारजी, चेतन तुपे, सुभाष धोटे, संजय केळकर, जयंत पाटील आले नाहीत काय? सुनील प्रभू, रईस शेख, अतुल भातखळकर, अमित जनक, वैभव नाईक, रवी राणा, मनीषा चौधरी, लहू कानडे, बाबासाहेब पाटील, कैलास पाटील, देवराव होळी, प्राजक्त तनपुरे, बच्चू कडू, सुनील भुसारा, सहस्राम कोरोटे, प्रकाश आवाडे, हिरामन खोसकर, रोहित पवार, अजय चौधरी, विजय सिंग सावंत, विनोद अग्रवाल, अतुल बेनके, रमेश कोरगावकर, मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक, कैलास गोरंट्याल, अबू आझमी, राजूभाई नवगरे, किशोर जोरगेवार आणि इतर काही लोकांनी भाग घेतला. त्यांची सगळ्यांची नावं मी घेत नाही, म्हणजे सर्व मान्यवर. अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला आणि त्यापूर्वी 20 फेब्रुवारीस राज्यपाल महोदयांचं अभिभाषण विधिमंडळात झालं होतं आणि राज्यपाल महोदयांनी केलेल्या त्या अभिभाषणावर या सभागृहामध्ये 2 दिवस चर्चाही झाली आणि या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि आपले विचार मांडले आणि सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवादही देतो. एक सकारात्मक चर्चा घडवून आणली. काही लोकांनी आपले विचार सरकारच्या घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने मांडले, काही विरोधात मांडले. आपल्या युती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सरकार स्थापन झाल्यापासून म्हणजे ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून सुरू झालं की सरकार 2 दिवसात पडेल, 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल, असं करून करून सरकार काय पडलं नाही. 2 वर्ष या सरकारला पूर्ण झाली 30 तारखेला आणि त्यावेळेस सरकार पडावं म्हणून अनेक लोकांनी पाण्यात